हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हे मधुबाला पॅटर्नचं ब्लाऊज आहे आणि याच्या स्लीव्ज पण लॉंग आहे. तर अशा पद्धतीने यावरती रेडीमेड वर्क आलेलं आहे आणि हे ब्लाऊज पण रेडीमेड आहे. तर अशा पद्धतीने या ब्लाऊजवर डिझाईन पण खूप छान आहे. तर हे ब्लाऊज रेडीमेड असल्यामुळे याला एका बाजूने चैन आलेली आहे. तर हे घालायला खूप अनकम्फर्टेबल आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे बॅक साईडला हुक लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण इथे बॅक साईडला मागच्या सेंटरला व्यवस्थित असा सारखा कट करून घेतला आहे. तर आपण तिथे हुक पट्टी आणि लूप पट्टी लावणार आहोत. तर अशा पद्धतीने मी इथे मॅचिंगच्या अस्तरच्या 2 पट्ट्या कट करून घेतल्या आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे हुक पट्टी लावून घेणार आहोत. तर हुक पट्टी लावण्यासाठी आपण इथे अस्तरची पट्टी ही फोल्ड करून घेतली आहे. तर आपण ती एकसारखी कट करून घेऊ. तर अशा पद्धतीने आपण एका बाजूला हुक पट्टी ही व्यवस्थित अशी लावून घेणार आहोत. तर इथे मागचा गळा हा बंद असल्याने आपण ही पट्टी मागच्या बाजूने थोडीशी फोल्ड करून घेणार आहोत आणि आपण पाव इंच मार्जिनवरती टीप मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण इथे खालच्या बाजूला पण पट्टी ही व्यवस्थित फोल्ड करून घेणार आहोत आणि त्यावरती आपण दाब टीप देऊन घेणार आहोत. तर अशा पद्धतीने दाब टीप देऊन घेतली की आपण ती पट्टी व्यवस्थित अशी फोल्ड करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली इथे हुक पट्टी ही व्यवस्थित बसवून झाली आहे. तर आपण त्यावरती दुसरी लूप पट्टी पण लगेच लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण इथे अस्तरची पट्टी ही ब्लाऊजच्या आतल्या भागावरती ठेवून घेतली आहे आणि पट्टी ही खालच्या बाजूने आपण व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतली आहे. तर लूप पट्टी लावण्यासाठी पण आपण इथे पाव इंच मार्जिनवरती टीप मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण वरच्या बाजूला पण ती अस्तरची पट्टी ही व्यवस्थित अशी फोल्ड करून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यावरती दाबटीप देऊन घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण ती पट्टी व्यवस्थित अशी फोल्ड केलेली आहे. त्यावरती पण टीप देऊन घेतली की आपली पट्टी ही एकदम फिनिशिंगमध्ये बसेल. तर अशा पद्धतीने आपण ही लूप पट्टी व्यवस्थित अशी फोल्ड करून घेणार आहोत आणि त्यावरती टीप मारून घेतली आहे. तर अशा पद्धतीने आपण हुक बसवण्यासाठी टिक मार्क करून घेणार आहोत. तर आपण ही पट्टी व्यवस्थित अशी फोल्ड करून मधल्या सेंटरला खडूनी टिक मार्क करून घेतली आहे आणि त्या सेंटरपासून आपण वरच्या बाजूला 3 टिक मार्क आणि खालच्या बाजूला 3 टिक मार्क देऊन घेणार आहोत. तर हे रेडीमेड ब्लाऊज आहे, त्यामुळे आपल्याला इथे 7 हुका बसवायच्या आहे. त्यामुळे आपल्याला 7 काजे तयार करायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण काजे करण्यासाठी तिरके तिरके त्रिकोण करून घेत असतो. तर अशा पद्धतीने आपण इथे व्यवस्थित असे
हुक बसवण्यासाठी काजे करून घेतली आहे. तर अशा पद्धतीने आपण रेडीमेड ब्लाऊजला व्यवस्थित असे हुकपट्टी आणि काचपट्टी तयार करू शकतो. त्यामुळे आपल्याला ब्लाऊज हे घालायला एकदम सोपं पडतं. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.